पराभव व्हायला ठिकाणी रत्नागिरीला आघाडी मिळाली, राजापूरला आघाडी मिळाली, चिपळूणला आघाडी मिळाली. उरलेल्या रत्नागिरी रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये वाजवाई आघाडी मिळाली आणि चिपळूणला या आपल्या दापोलीमध्ये माझ्या मतदारसंघात आघाडी मिळाली. आपल्या रत्नागिरी जिल्हा पूर्ण शिवसेनेच्या पूर्ण जागेने पाठीवर आहे. आपलं नुकसान झालं त्याच्यामध्ये सिंधुदुर्गामध्ये तिन्ही मतदारसंघामध्ये आपण मार झाला आणि रायगडमध्ये सुद्धा जे उर्वरित 3 मतदारसंघ होते 4 मतदारसंघ त्याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी शिवसेनेचा पडला. आणि हे सगळं करत असताना आपण ती निवडणूक पाहिली. यावेळेस सगळं आम्ही निवडणूक पाहिल्यानंतर बाजारामध्ये जत्रेसारखे त्यांची टेबल लागलेली होती. जे आपले शिवसेनेचं एक बूथ तर त्यांच्याकडे तिकडे भारतीय जनता पक्षाचं टेबल लागलेलं, राष्ट्रवादीचं टेबल लागलेलं, त्यांच्याकडे मनसेचं टेबल लागलेलं, अशी जवळ 4 टेबल म्हणजे जत्रेमध्ये दुकानं असतील अशी पद्धतीने टेबल. हे प्रत्येक टेबल का लागले त्यांनी सांगितलं 50,000 रुपये मिळाले. एकाला भूत कसा वेगळा हे असं कधीच त्या ठिकाणी आलं नव्हतं. लोकही म्हणाले दर महिन्याला इलेक्शन आलं तर बरोबर. आणि अशा पद्धतीने पैशाचा गैरवापर, पैशाचा प्रचंड मोठ्या प्रमाणात वापर झाला. पैसा नाही तर त्यांच्याकडे अशी कोणती लाट होती, पलीकडे कोणती नरेंद्र मोदी फार काय लाट होती अशा नाही. नरेंद्र मोदी सुद्धा त्यांच्या मतदारसंघामध्ये 5व्या 6व्या मतदार फेरीमध्ये भागी होते. त्यांचे मोठमोठे दिग्गज सुद्धा लाखाने फरकाने पडले. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे माजी आमदार साहेब जे त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये विधानसभेला पडले ते असे जवळ 4-5 माजी आमदार लोकसभेत गेले. परंतु दुर्दैवाने आमच्याकडे या ठिकाणी राऊत साहेबांसारखे चांगले खासदार की आज आपण गमावल्यानंतर आपल्या जिल्ह्याचं आपल्या मतदारसंघाचं फार मोठं नुकसान झालं. ते पुढच्या काळामध्ये राऊत साहेब आज पहिल्यांदा तुम्ही पडलेल्या खासदार सुद्धा आज मतदारांच्या समोर आभार मानला या ठिकाणी दिसत आहे. पण निवडून आलेले खासदार सुद्धा बरेच वेळा दिसत नाही. म्हणून आज जरी पडल्यासारखी जरी भावना सगळीकडे दिसत असेल परंतु सगळ्या शिवसैनिकांचं प्रेम तुमच्या मनामध्ये तेवढंच राहणार आहे. आज तुम्ही जसं या ठिकाणी कार्यक्रम घेतला जर तुमच्या काळात तुम्ही शिवसेना नेते पदावर जर निश्चित जाल अशा पद्धतीने कारण संपूर्ण कोकणामध्ये तर तुमच्या नंतर दुसरं नेतृत्व दुसरं कोण नाही. आमची सगळ्यांची मागणी आहे. परंतु तेवढ्याच जसं मागे लक्ष देत होतं तशाच पद्धतीने लक्ष या ठिकाणी मतदारसंघाकडे सगळ्यांना द्यावं. आघाडीचे सुद्धा सगळे घटक पक्ष आपल्या सगळे सोबत आहेत. निवडणुका सुद्धा त्या ठिकाणी चालू आहे आणि त्या दृष्टीने पुढची विधानसभा असेल, पुढच्या काळात जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, या सगळ्या ह्याच्यामध्ये जसं आता हे तुम्ही पंचायत घेऊन त्या निवडणुकीचे बसलेले आहेत तसं तुमच्या हातामध्ये कायम असलं पाहिजे आणि कोण कोण कुठे कुठे काम करतोय त्याबद्दल लक्ष देऊन संघटना बांधणीच्या कामाला आपली सगळ्यांनी मदत करावी विनंती करून आपल्याकडे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.